पुण्यातली अतिशय मोक्याची 1800 कोटींची जमीन अगदी फुकटात लाटण्याचा डाव उघडकीस आला। महाराष्ट्रात त्यामुळे एकच खळबळ उडाली। आरोप प्रत्यारोप झाले, तपास सुरू झाला। ज्या अमेडिया कंपनीनं जमीन हडप करण्याचं कारस्थान रचल्याचा आरोप झाला, त्या कंपनीचे मालक पार्थ पवार सही सलामत सुटण्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण खारगे समितीच्या अहवालात आता पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते। पण या क्लीन चिटसह पार्थ पवारांच्या राज्यसभेचा मार्ग मोकळा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली। यात झालेली नियमांची पायमल्ली आणि गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी महसूल सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली। या समितीचा अहवाल सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना सादर करण्यात आला। या अहवालात मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो असं मत नोंदवलं गेलं। अमेडिया कंपनीनं हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नसल्याची नोंद अहवालात आहे। पार्थ पवार हे अमेडिया कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंडव्याच्या जमीन खरेदीत थेट संबंध येत नाही असं नमूद करण्यात आलं। अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तर तहसीलदार सूर्यकांत येवले, दुय्यम निबंधक तारुण विरोधात कठोर कारवाईची शिफारस केली गेली आहे। खारगे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंनी देखील या प्रकरणी पार्थ पवारांची पाठराखण केल्याचं दिसतंय। मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू। पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही, त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं। दुसरीकडे अहवालातील दिलासाची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदवलाय। आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल, विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। त्यांचे आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्या दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे। काही काळ ते काढतील, मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या जे ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील आणि झालेलंही तसंच आहे। दुसरीकडे पार्थ पवारांच्या संभाव्य क्लीन चिटवरून राजकारण तापल्याचं दिसतंय। विरोधकांनी हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचा इशारा दिला तर सत्ताधाऱ्यांनी अहवालानुसार कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जाब विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। क्लीन चिट देण्याचा कुणालाही कुठलाही प्रकार त्या ठिकाणी येत नाही। एकंदरीतच ह्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण सखोल चौकशी त्या ठिकाणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून लावण्यात आली होती। त्या समितीचा जो काही अहवाल असेल त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली।
दरम्यान कथित पुणे मुंडवा जमीन प्रकरणाचा अहवाल अजून मुख्यमंत्र्यांकडे आलेला नसल्याचं कळतंय. त्यामुळे तुर्तास तरी कुणालाही क्लीन चिट मिळालेली नसल्याचं सरकारच्या वतीनं बोललं जात आहे. असं असलं तरी महसूल मंत्र्यांकडे खारगे समितीचा अहवाल आलाय आणि या अहवालातून पार्थ पवारांना दिलासा मिळाल्याची खात्रीलायक माहिती मिळते. असं असलं तरी पार्थ पवारांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता खारगे समितीचा अहवाल अधिकृतरित्या कधी समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.